रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. तुम्हाला बघून वाटलंच असेल की मी टॅरेसवरती आहे. टॅरेसवरतीच आहे कारण टॉप फ्लोअरलाच ठाणा स्टेशनला 8व्या माळ्यावरती एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट जर 1 BHKचा बघितला तर 565 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. आणि फक्त टॅरेसचा जर विचार केला तर जवळजवळ 160 फुटाचा तुम्हाला टॅरेस बाकी मिळणार आहे. वरतून तुम्हाला मोकळा आकाश दिसणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, ठाणा स्टेशन बागे तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतात. तुम्ही जर ठाणा स्टेशनला जायचं ठरवलं तर पुढच्या 2 ते 3 मिनिटात तुम्ही ठाणा स्टेशनला बाकी पोहोचू शकता. अशाच पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे, जिथे ब्राह्मण सोसायटीमध्ये हा फ्लॅट असणार आहे. खूप सुंदर नवा कोरा आणि अँटेच असणारा फ्लॅट आहे. बिल्डिंगला OC अप्लाय ऑलरेडी केलेला आहे. 2 महिन्यामध्ये बिल्डिंग पूर्ण रेडी आहे, त्याच्यामुळे 2 महिन्यात बाकी ह्या बिल्डिंगला OC नक्की मिळणार आहे. अशाच पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. आता हे आपलं मी टॅरेस दाखवल्यानंतर आपण ज्यावेळेला घराच्या तुम्हाला खरं नीटनेटकं परत दाखवायचं माझं बाकी आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण घराच्या ह्या साईडला येणार आहोत, ज्यावेळेला बाहेर आपण जातो त्यावेळेला बाकी हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. आतमध्ये येताना ईस्ट आहे. ज्यावेळेला बाहेर आपण येतो त्यावेळेला 1, 2, 3 आणि 4 आणि तुमची लिफ्ट, असे टोटल तुम्हाला 4 फ्लॅट बाकी इथं एका फ्लोअरवरती आहेत. आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हॉल आहे. हॉलची साईज जर तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल खूप मोठी आणि पद्धतशीर चांगल्या पद्धतीची जागा तुम्हाला नक्की मिळते. आणि तुम्ही इकडे जर आला तर इथे खिडकी आहे आणि खिडकीतनं समोरून जर बघितलं तर समोर खरं तर बिल्डिंगच आहे, पण व्ह्यू तुमचा बिल्डिंगचाच असणार आहे. इथं त्यांनी ग्रिल वगैरे लावलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं मग तुम्ही ज्यावेळेला हा हॉल वापरून झाल्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक एल शेपमध्ये असणारं किचन आहे, जिथे तुमचं ह्या ठिकाणी फ्रीज असेल, ह्या ठिकाणी एल शेपचं तुम्हाला किचन मिळेल. आणि इमिडिएटली जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी एक वेगळा आणि पद्धतशीर चांगला पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला जेवण बनवताना जर तुम्ही बघितलं तुम्हाला रेल्वेची पटरी वगैरे तुमच्या घरातनंच तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिसते. पलीकडे तुम्हाला कोपरी दिसते. आणि ज्यावेळेला तुम्ही किचनच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर आपलं जे टॅरेस आहे त्या टॅरेसच्याच बाजूला असणारं एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं बाकी नक्की मिळतं. अशा पद्धतीचं तुमचं ह्या साईडला आहे. आणि नंतर ज्यावेळेला किचनच्या बाहेर आपण येतो त्यावेळेला किचनकडनं इकडे आलात तर इथं तुम्हाला हे तुमचं खूप मोठा असा बेडरूम मिळतो. जर तुम्ही बेडरूम साईजमध्ये जर बघितली तुम्हाला जाणवेल खरोखर हा खूप मोठा बेडरूम असणार आहे. आणि बेडरूममध्ये जर बघितलं तुम्ही जाणाऱ्या येणाऱ्या ट्रेन, थांबलेल्या ट्रेन्स, ह्या सगळ्या गोष्टी बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली क्लीन आणि नेट आणि क्लीन बाकी दिसतात. पलीकडे जर गेलं तर तुम्हाला ते कोपरी आपलं जे आहे कोपरी म्हणा किंवा ठाणा ईस्ट म्हणा, ते ईस्टचं तुम्हाला इथं तुमच्या घराबद्दल दिसतं. नंतर ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं. आणि अशा पद्धतीचं हे एक नवं पोरं तुम्हाला मिळणार आहे. हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट खरं विकायचा. आता ह्या फ्लॅटसोबत जर तुम्ही बघितलं तर नवा कोरा आणि 8 माळ्याची बिल्डिंग असणारा फ्लॅट असणार आहे. हा ऑल इन्क्लुझिव्ह आपल्याला सांगताना इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फॅक्टर्स पार्किंग हे सगळं आणि इन्क्लुडिंग टॅरेस वगैरे हे सगळ्याचा जर विचार केला 1,35,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह हा फ्लॅट आपल्याला मिळेल. ज्या मंडळींना टॅरेसची आवड आहे, मला स्टेशन पण पाहिजे, ह्या सगळ्याच अँगलनं जर कोणाला ह्या पद्धतीचा टॅरेस फ्लॅट पाहिजे असेल मला असं वाटतं हा आपल्याकडे उपलब्ध आहे. नक्की असणार. तुम्ही वरती टॅरेसमध्ये जर काय घालायचं असेल तर घालू शकता. बाजूला तुम्हाला सकाळचं ऊन किंवा काय असं घ्यायचं असेल तर मोकळी ठेवू शकता. तर अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं शोधणं, त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं, ह्या सगळ्या बिल्डरसोबत म्हणा किंवा ओनरसोबत चर्चा करणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं मी करत अशा पद्धतीने रोज व्हिडिओ तुमच्यासमोर बनवतो, आणून ठेवतो. मी कोणालाच फोर्स करत नाही की तो माझं घर तुम्ही घ्या, तुम्ही या, पैसे टाका, घ्या. नाही, तुम्हाला जर आवडलं त्याच्यातनं काही तरच घ्या म्हणून म्हणतोय. नाही आवडलं तर नका घेऊ. फोन करायचं तर करा, नाही करायचं तर नका करू. पण एक रिक्वेस्ट मला तुम्हाला सगळ्यांना आहे की बाबा तेवढं सबस्क्रायबर जास्त करा आणि व्ह्यू जास्त होऊ दे, जेणेकरून काम हे तुमच्यापर्यंत अविरत चालू राहील. फक्त तेवढीच एक रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना आहे. तर त्या थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.